अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली घुसलेल्या आहेत. म्हणजे ओबीसीच्या मंत्र्यांचे गोंडस मुलं दिसले, ओबीसीच्या मंत्र्याचे सुंदर मुलं दिसले आणि पैसा दिसला की मराठ्यांच्या मुली ओबीसीच्या घरात घुसल्यात. आणि मग जर मराठ्यांच्या मुलीच्या ऐकून जर हे मंत्री जर ओबीसीचा वाटोळा करत असत तर त्यांनी समोर येऊन सांगावं की आम्हाला ओबीसीची घेणं देणं नाही, आम्हाला गरीब गावगाड्यातील ओबीसीची काही घेणं देणं नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या, आम्ही आता मराठा झालोत, आमचे सगळे सोयरे मराठा झालेत, आमच्या सुना मराठा झाल्यात, आमच्या बायका मराठा झाल्यात, आमच्याच्याने हे होणार नाही, तुम्ही तुमचं. नवनाथ वाघमारे, काय औकात आहे का तुझी? महिलांबद्दल बोलताना जिभेवरचा ताबा सुटलाय की डोक्यात शेण भरलाय? तुला स्वतःची तरी लायकी कळते का? नेता कोणत्याही समाजाचा असो किंवा कोणत्याही पक्षाचा असो, आपल्या लाचार आणि गलिच्छ राजकारणासाठी मुली आणि महिलांना मध्ये ओढायची हिंमत कोणीही करू नका. स्वतःच्या राजकीय पोळ्या शिकण्यासाठी महिलांच्या अस्मितेचा वापर करू नका आणि फक्त एक कागदी FIR आणि वरवरची माफी नाही, आता एवढ्याने भागणार नाही. नवनाथ वाघमारे, महिलांबद्दल इतकं घाणेरडं आणि बेताल विधान करून तुम्ही माफी मागून सुटण्याचा प्रयत्न करत असाल तर हा तुमचा गैरसमज आहे. अशा विकृत मानसिकतेच्या नेत्यांवर केवळ FIR नोंदवून विषय संपत नाही. अशा लोकांसाठी अशी शिक्षा झाली पाहिजे की त्यांनी पुन्हा राजकारणात पाऊल ठेवायची हिंमत करू नये. निवडणूक आयोगाने जातीय द्वेष पसरवणाऱ्या आणि महिलांचा अपमान करणाऱ्या अशा नेत्यांवर कायमची निवडणूक लढण्यावर बंदी आणली पाहिजे. त्यांच्यावर जलदगती न्यायालयात अजामीनपात्र गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. राजकीय पक्षांनीही अशा प्रकृतीची गय न करता यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जनतेने अशा नेत्यांवर पूर्णपणे सामाजिक व राजकीय बहिष्कार टाकला पाहिजे. महिलांचा अनादर करून राजकारण चालवणाऱ्यांना लक्षात ठेवा, आता माफी नाही, थेट हिशोब होणार. बाकी तुमचं काय यावर मत आहे ते मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.